नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, PM सूर्यघर योजना नावाने एक केंद्र शासनाची म्हणजेच प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याच्यानंतर एक योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती की ज्या योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा कुटुंबांना जी काही वीज आहे तर ती मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ या ठिकाणी तिचा आपल्या सगळ्यांना भेटणार आहे। तर या योजनेबद्दल आपण आज माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर फॉर्म नेमका कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, या बाबतीत गोष्टी जाणून घेणार आहोत आणि फॉर्म कसा भरायचा ॲक्च्युअली त्याचा व्हिडिओ आपण लगेच चॅनलवरती टाकणार आहोत। त्यासाठी आपल्याला करायचं काय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला क्लिक करायचं जेणेकरून नवनवीन माहितीचे अपडेट आपल्याला मिळत राहतील। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी योजनेचं नाव आहे PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना। या योजनेच्या अंतर्गत सबसिडी दिली जाणार आहे फॉर अ रेसिडेन्शियल हाऊसहोल्ड, म्हणजेच घरगुती किंवा घरांना, कुटुंबांना या ठिकाणी सबसिडी दिली जाणार आहे। RS 30,000 पर किलोवॅट अप टू 2 किलोवॅट। 2 किलोवॅटच्या जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर तिथपर्यंत आपल्याला 30,000 पर किलोवॅट एवढं अनुदान दिलं जाणार आहे किंवा सबसिडी आपण ज्याला बोलू शकतो तर सबसिडी दिली जाणार आहे। त्याचबरोबर 18,000 पर किलोवॅट फॉर ॲडिशनल कॅपॅसिटी ऑफ 3 किलोवॅट। 3 किलोवॅटची जर तुमची कॅपॅसिटी असेल तर त्याला ॲडिशनली 18,000 पर किलोवॅट त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे। टोटल सबसिडी फॉर सिस्टम लार्जर दॅन 3 kV कॅपेड ॲट 78,000 आणि जर तुमची सिस्टम जर 3 किलोवॅटच्या वरती असेल तर टोटल कॉस्ट त्याला 78,000 एवढी दिली जाणार आहे, म्हणजे ओव्हरऑल दिली जाणार आहे। अदर जे काही होते तर ते पर किलोवॅट होते, हे जे काय आहे तर ते संपूर्ण आहे। सुटेबल रूफटॉप सोलार प्लॅन कॅपॅसिटी फॉर अ हाऊसहोल्ड, नेमकी हाऊसहोल्डसाठी आपल्याला कशा पद्धतीचं सबसिडी किंवा कॅपॅसिटी आहे पहा। ॲव्हरेज मंथली इलेक्ट्रिसिटी कन्झप्शन्स जे काय आहे 0 ते 150 युनिटपर्यंत जर असेल तर त्यांना सुटेबल रूफटॉप सोलार प्लांट कॅपॅसिटी 1 ते 2 किलोवॅटचं त्या ठिकाणी ती घेऊ शकतात की ज्यांना 30 पासून ते 60,000 पर्यंत त्या ठिकाणी सबसिडी मिळू शकते, म्हणजे 30,000 पर किलोवॅट आपल्याला त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे। त्याचबरोबर जर तुमच्या घराची कन्झम्पशन युनिटची कॅपॅसिटी 150 ते 300 युनिटच्या दरम्यान असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जो काही रूफटॉप सोलार प्लांट आहे तर त्याची कॅपॅसिटी 2 ते 3 किलोवॅटपर्यंतची आपल्याला घ्यायची आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सबसिडी मिनिमम 60 ते मॅक्झिमम 78,000 पर्यंत त्या ठिकाणी मिळू शकते। त्यानंतर 300 युनिट्सपेक्षा जर आपला वापर जास्त असेल तर आपल्याला जे काही रूफटॉप सोलारचा प्लांट आहे तर तो 3 किलोवॅटपेक्षा जास्तीच्या कॅपॅसिटीचा घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरची जी काही सबसिडी आहे तर ती 78,000 एवढी त्या ठिकाणी मिळणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन मे बी सबमिटेड ऑन द नॅशनल पोर्टल ॲट या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे। तीच वेबसाईट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहोत आणि तीच वेबसाईट किंवा हेच पत्र जे काही PDF आहे तर ते आमच्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सेंड करणार आहोत। त्यासाठी आमच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्याच्यावरती क्लिक करून आपण त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता। मित्रांनो, या ठिकाणी जी काही PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना जी काही आहे तर तिच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदी यांनी ग्रीन एनर्जीकडे सुद्धा पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर एक प्रोत्साहन म्हणून घरांना या ठिकाणी सबसिडीसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओव्हरऑल किंवा एकंदरीत जर माहिती सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत जे काही आहे तर आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला त्या ठिकाणी अनुदान किंवा आपण ज्याला सबसिडी म्हणू तर ती सबसिडी मिळणार आहे। जर तुमची कॅपॅसिटी 2 किलोवॅटची जर असेल तर 30,000 पर किलोवॅट आपल्याला त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर आपली कॅपॅसिटी 3 किलोवॅटपर्यंत जर असेल तर 18,000 पर किलोवॅट अशा पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे आणि तीच कॅपॅसिटी जर तुमची किलोवॅटपेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ओव्हरऑल 78,000 रुपये एवढं त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे। त्याचबरोबर त्याचं स्ट्रक्चरसुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्या युनिटपर्यंत तुमचा वापर, तुमच्या घराचा वापर किती युनिटचा आहे त्यानुसार तुम्हाला कोणता प्लांट सुटेबल असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नेमका किती अनुदान मिळणार आहे तर याबाबतची माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।